नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर. तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आज 19 जुलै रोजी मी हा व्हिडिओ करतोय. काल एक बातमी माझ्या वाचनात आली होती की आपले धनखड म्हणजे जे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते किंवा आहेत, त्यांनी त्यांच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरलेले आहेत. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. अर्थातच पक्षश्रेष्ठी म्हणजे जे.पी. नड्डा असतील, नरेंद्र मोदीजी असतील, अमित शहाजी असतील, या सगळ्यांशी त्यांची आधी जी चर्चा झाली त्या चर्चेचीच फलश्रुती आणि त्यातूनच निघालेला निष्कर्ष, त्यातूनच घेण्यात आलेला निर्णय, त्यानुसार पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी असलेले जे धनखड होते, जे मूळचे राजस्थानचे, त्यांना आता तिथून उचलून उपराष्ट्रपती या पदावरती त्यांची आता आधी निवडणूक होईल आणि त्यातून जर ते जिंकून आले तर त्यांची तिथे नेमणूक होईल. तत्पूर्वी म्हणजे ह्या धनखडांनी उपराष्ट्रपती पदाच्या शर्यतीत उतरणं हा विषय येण्यापूर्वी, म्हणजे कारण तो धनखड यांची निवड करणं हा एक प्रकारचा राजकीय धक्का आहे असं सगळ्यांनीच म्हणलं. अनेक राजकीय विश्लेषकांनी हे म्हटलं. कारण खूप जणांनी त्यांचा विचारच केलेला नव्हता. कित्येक जण विचार कोणाकोणाचे करत होते. अगदी मुख्तार अब्बास नक्वी यांच्या सुद्धा नावाचा विचार झाला. त्यामुळे आपले सुरेश प्रभू त्यांच्याही नावाचा विचार झाला. असं असताना कुणाच्या ध्यानीमनी नसताना ज्या पद्धतीने राष्ट्रपती पदाच्यासाठी द्रौपदी मुर्मू हे नाव सिलेक्ट करण्यात आलं, तितक्याच आश्चर्यकारक पद्धतीने धनखड यांचं नाव जाहीर करण्यात आलं. ह्याचेही वेगवेगळे राजकीय अर्थ, अन्वयार्थ अनेकांनी लावले. यातून असे निष्कर्ष काही जणांनी काढले की ममता बॅनर्जी यांनी आता सावध राहायला हवं, असा काहींनी अर्थ काढला. याचं कारण काय तर ममता बॅनर्जींना अंगावर घेण्याचं काम, ममता बॅनर्जींशी उभा संघर्ष, उभा दावा त्यांच्याशी मांडण्याचं काम धनखड यांनी साधारण 19 सालापासून आतापर्यंत व्यवस्थित केलं, काय भलतंच केलं. आणि ममता बॅनर्जी जराही खुश नव्हत्या धनखड यांच्या राज्यपालपदी असतानाच्या काळात. त्यांचे सतत खटकेच उडाले धनखडांशी. असं असताना ममता बॅनर्जी यांनी अतिशय सावध होण्याची गरज आहे. कारण असे ते धनखड जे की ममता बॅनर्जींना सुद्धा भारी पडले, ते आता देशाच्या उपराष्ट्रपती पदावरती बसणार आहेत. आणि याचा अर्थ काय असतो? उपराष्ट्रपती जो असतो तो एक्स ऑफिशियो चेअरमन असतो राज्यसभेचा, पदसिद्ध अध्यक्ष असतो तो. आणि त्यामुळे धनखड हे आता इथून पुढे राज्यसभेच्या प्रोसिडिंग्समध्ये चेअरमन म्हणून असणार आहेत, अध्यक्ष म्हणून विराजमान होणार आहेत. त्यामुळे टीएमसीचे जे कार्यकर्ते आहेत, तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते, ममता दीदींचे कार्यकर्ते राज्यसभेतले, त्यांना आता वचकून राहायला लागणार आहे, त्यांना घाबरून राहायला लागणार आहे. कारण तेच धनखड आता अध्यक्षपदी असणार आहेत राज्यसभेत. आणि हे धनखड म्हणजे असे आहेत की ज्यांनी आता गेल्या 3-4 वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये ममताजी आणि टीएमसी यांना चांगलं जवळून बघितलेलं आहे. आणि धनखड यांची कार्यशैली हेडस्ट्रॉंग पद्धतीचीच आहे, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे धनखड यांना उपराष्ट्रपती पदावरती त्यांची वर्णी लावली, याचा अर्थ नेमकं शहा आणि मोदी यांच्या मनात काय चाललंय असा अर्थ काहींनी लावला. त्याचा एक अर्थ त्यांनी असा काढला की ममता दीदींना आता इथून पुढचं म्हणजे महाराष्ट्र तर आता पुरोगाम्यांच्या आणि विरोधकांच्या ताब्यातून गेला आणि तो भाजपच्या पंखाखाली आलेला आहे.
त्याच्यामुळे भाजपच्या विरोधात असलेली जी राज्य होती त्यातला एक मोती गळाला. आता त्यांचं लक्ष उरलं 1 नंबरला पश्चिम बंगाल, 2 नंबरला केरळ, 3 नंबरला पंजाब आणि मग इतर जी काही विरोधातली राज्य असेल, राजस्थान असेल, इतर असेल. पण हिटलिस्ट वरती आता पंजाब नंबर 1, नंबर 2 केरळ, नंबर 1 पश्चिम बंगाल, नंबर 2 केरळ, नंबर 3 पंजाब. आता त्यांना लक्ष केंद्रित करायला संधी आहे, वाव आहे आणि अतिरिक्त ऊर्जा पण मिळालेली आहे. कारण महाराष्ट्रातल्या विवंचनेमध्ये जे अडकून पडलेलं होतं भाजपची शक्ती, ती आता तिथनं ते थोडेसे आता मोकळे झाले. असं असताना पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जी यांनी सावध व्हायची गरज आहे असं काही तज्ज्ञांचं मत होतं. काहींचं म्हणणं थोडं वेगळं आहे की ममता बॅनर्जींना इतके दिवस त्रास देणारे जे राज्यपाल होते त्यांना पश्चिम बंगालमधनं काढलंय आणि उपराष्ट्रपती पदावरती ठेवलेलं आहे. ठीक आहे, टीएमसीच्या खासदारांना राज्यसभेतल्या थोडा त्रास होईल, पण ममता बॅनर्जींच्या समोरची जी रोज उठूनची जी डोकेदुखी होती, जी कटकट होती, ती आता दूर झाली. याचा अर्थ ममता बॅनर्जींना एक वेगळा संदेश देऊ इच्छित आहेत का पक्षश्रेष्ठी भाजपचे, असा एक वेगळा अर्थ काढलाय. याचं कारण असं मित्रांनो, ज्या वेळेला तुम्ही एक जागा भरण्यासाठी दुसरीकडून मनुष्य उचलून तिथे भरता, त्यावेळेला दुसरीकडे जागा रिकामी झालेली असते, बरोबर. रिकाम्या जागा भरा असं पण जेव्हा करतो तेव्हा एका बॉक्समधून आपण काहीतरी उचलून, तो मनुष्य उचलून रिकाम्या जागी जेव्हा ठेवतो तेव्हा त्या बॉक्समध्ये एक जागा रिकामी झालेली असते. ज्या वेळेला तुम्ही उपराष्ट्रपती पदाची गाळलेली जागा भरता आणि त्यासाठी पश्चिम बंगालमधले राज्यपाल तुम्ही उचलता, त्यावेळेला पश्चिम बंगालमधली राज्यपाल पदाची जी जागा आहे ती आता रिकामी बनलेली असते. त्यामुळे आता खरा प्रश्न आहे, म्हणूनच हा व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येतोय. आपल्या या आजच्या व्हिडिओचं शीर्षकच आहे की पश्चिम बंगालचे पुढले राज्यपाल कोण. जर तुम्हाला वाटेल अरे आपण तर राहतोय महाराष्ट्रामध्ये, पश्चिम बंगालमध्ये कोणी का होईना राज्यपाल, त्याच्याशी काय एवढं, अख्ख्या देशामध्ये इतकी सारी राज्य आहेत, जितकी राज्य तितके राज्यपाल आहेत. काही काही राज्य इतकी मोठी आहेत आणि काही काही राज्य इतकी छोटी आहेत की त्यामुळे शेजारच्या मोठ्या राज्यांच्या मधल्या राज्यपालांच्याच वरती अतिरिक्त भार सोपवलेला असतो राज्यपाल पदाचा. छोट्या राज्यांच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार हा मोठ्या राज्याच्या राज्यपालांच्या खांद्यावरती सोपवलेला असतो. जसं आपल्याकडे कोश्यारी जे आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल, त्यांच्यावरती गोव्याचा अतिरिक्त भार आहेच आहे. तो एक अपवाद जर आपण तशा पद्धतीचा जर सोडला तर जितकी राज्य तितके राज्यपाल असं आपण मोघम स्वरूपात म्हणू शकतो. असं असताना पश्चिम बंगालमध्ये जेव्हा राज्यपाल पद रिकामं होतंय, त्याचा एवढा मोठा काय इश्यू, त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ करावा, एवढं काय मोठं. ठीक आहे, रिकामी होईल. जी काही जागा होतीये, धनखड यांनी राज्यपाल पदावरनं पश्चिम बंगालच्या बाजूला झाल्यामुळे जी काही जागा रिकामी होती पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाची, ती भरून काढली जाईल. ह्याला नाही त्याला नेमलं जाईल पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी. त्याचं एवढं काय मोठं कौतुक, असं कदाचित आपल्या महाराष्ट्रात बसलेल्या काही लोकांना वाटू शकेल. माझं म्हणणं खूप वेगळं आहे या बाबतीतलं. मित्रांनो, या गोष्टीकडे पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि त्या राज्यपालाचं पद, याकडे फक्त एक राज्यपालचं पद एवढ्या दृष्टीने बघू नका मित्रांनो. याला 2-4 कंगोरे आहेत. एक म्हणजे केंद्रातली जी सत्ता असते, ज्या पक्षाची सत्ता असते, त्याच्या विरुद्ध पक्ष जेव्हा एखाद्या राज्यामध्ये सत्तारूढ असतो, त्यावेळेला त्या राज्यातल्या राज्यपालाचं जे पद असतं ते फार क्रुशल बनतं. आपण याचा अनुभव गेल्या 2.5 वर्षात घेतलाय मित्रांनो. याचं कारण काय, राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी असतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. केंद्रात ज्या पक्षाचं सरकार आहे त्याच पक्षाचं सरकार जर का राज्यात असेल तर मग राज्यपालाच्या त्या पदाला एवढं राजकीय महत्त्व प्राप्त होतच नाही, कारण विरोधच जास्त होत नाही. सुसूत्रता असते, केंद्र आणि राज्य याच्यात सुसूत्रता असते. मग राज्यपालाच्या भोवती
म्हणजे राज्यपालांनी फार विरोध केलाय, ताणून धरलंय, कुठे काही झालंय, त्रास दिलाय मुख्यमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला छळलंय, अशी फार मोठी बातमी होत नाही, फार मोठा गहजब होत नाही. परंतु जेव्हा केंद्रातल्या पक्षाच्या विरुद्ध जे पक्ष असतात त्यांचं जेव्हा सरकार राज्यात असतं त्यावेळेला राज्यपाल हा केंद्राच्या इशाऱ्यानुसार कित्येकदा आडवं लावू शकतो. राज्यातल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणांना आडवं लावू शकतो, विरोध करू शकतो, आक्षेप घेऊ शकतो. समजा जरी त्यांनी तसं काही केलं नाही किंवा करण्याचा प्रयत्न केला तर सत्तारूढ असलेल्या इथल्या राज्यातल्या पक्षांना बोंबाबोंब करायचं निमित्त सुद्धा मिळतं की राज्यपाल जे आहेत ना ते राजकीय विचारांनी प्रेरित आहेत, केंद्राकडून आलेले आहेत ना हे राज्यपाल, आणि त्यामुळे त्यांची कुठल्याही पद्धतीची सहकार्याची भूमिका नाही, राज्यपाल हे आमच्या विरोधातच आहेत, अशा पद्धतीने आगपाखड करण्याच्यासाठी एक चांगलं निमित्त राज्यात असलेल्या विरोधी पक्षाच्या सत्तारूढ लोकांचं धोरण असू शकतं. आणि त्यामुळे मग ऑटोमॅटिकली राज्यपालाचं पद हे त्या सगळ्या चर्चेच्या वादाच्या केंद्रबिंदूमध्ये येतं. राज्यपाल पदाला एक प्रतिष्ठा किंवा एक महत्व येतं वेगळ्या पद्धतीने. भले अधिकार कमी असतील, संविधानाच्या दृष्टीने जर बघितलं तर राज्यपालाला अधिकार तसे कमी आहेत, पण त्या विशिष्ट राजकीय परिस्थितीमध्ये राज्यपालाच्या त्या पदाला उगाच प्रसिद्धी मिळते आणि महत्वही प्राप्त होतं. तशीच काहीशी गोष्ट पश्चिम बंगालच्या बाबतीमध्ये आहे की पश्चिम बंगालमध्ये टीएमसी म्हणजे ममता बॅनर्जी यांचं जे सत्तारूढ सरकार आहे ते भाजपच्या विरोधातलं आहे. बरं, भाजप विरोधी पक्ष आहे म्हणजे तसे तर इतरही कित्येक आहेत ना भाजपचे विरोधी पक्ष, पण टीएमसी हा साधा सुद्धा विरोधी पक्ष नसून ममता बॅनर्जी आणि टीएमसीनी बीजेपीला इतकं छळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जहाल भाषेत अगदी टोकाला जाऊन मोदींना त्रास देण्याचा प्रयत्न केलाय. मोदींचा विरोध अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन पण केलेला आहे. मोदींचा व्यक्तिगत काय म्हणूया विरोध आणि भाजपचा आणि RSSचा आणि हिंदुत्ववादाचा कडाडून विरोध, असं एक चतुसूत्री ममता बॅनर्जी आणि टीएमसीनी पश्चिम बंगालमध्ये राबवलेली आहे. आणि ही काल परवाची गोष्ट नाहीये, गेल्या 7-8-10 वर्षापासून त्यांचं हेच आहे. पण इतकंच नाही, पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे निर्घृण खून सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे आज बंगालमधली जी परिस्थिती आहे ती टीएमसी आणि बीजेपी हे एकमेकांना पाण्यात बघतात अक्षरशः. ते एकमेकाच्या शत्रू पक्षात आहेत, त्यांच्यात सौहार्द नाही. महाराष्ट्रामधलं जे राजकीय वातावरण आहे, निदान वरिष्ठ पातळीवरचं जे राजकीय वातावरण आहे ते इतकं गढूळ नाही जितकं पश्चिम बंगालमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये जितकी राजकीय हिंसा घडते त्याच्या कैकपट जास्त राजकीय हिंसा पश्चिम बंगालमध्ये घडते. आणि त्यामुळे सुद्धा पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाला खूप वेगळं महत्व आहे मित्रांनो. तुम्हाला कदाचित आठवत असेल 2021ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या पश्चिम बंगालमध्ये, त्या विधानसभा निवडणुका अतिशय कमालीच्या ताणल्या गेल्या, खूप रंगतदार निवडणुका झाल्या होत्या. मात्र त्या सगळ्या निवडणुकांना गालबोट कधी लागलं तर 7 मे 2021 रोजी जेव्हा त्या निवडणुकांचे निकाल लागले. निकालांमध्ये ममता बॅनर्जी या बहुमताने निवडून आल्या. त्यांचं सरकार आता बनणार हे लक्षात आलं. भाजपला जेवढं अपेक्षित होतं तेवढं यश मिळालं नाही. ह्यानंतर ज्या घडामोडी घडल्या मित्रांनो त्या अतिशय धक्कादायक होत्या आणि मन सुन्न करणाऱ्या होत्या. ठीक आहे, राजकारण म्हटल्यानंतर आणि निवडणुका म्हटल्यानंतर जय पराजय होतातच, विजय असो पराभव असो ॲक्सेप्टेड. परंतु
जिंकून आल्यानंतर टीएमसीनी तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः पश्चिम बंगालमध्ये रणकंदन केलं, रस्त्यांवर. भाजपच्या समर्थकांनाच नव्हे तर असं म्हणता येईल की हिंदूंना केवळ हिंदू असल्यासाठी म्हणून त्यांना त्यांच्या विरुद्ध दंगली पेटवल्या. त्या पुढच्या काही तासांमध्ये इतका आगडोंब उसळला हिंसाचाराचा पश्चिम बंगालमध्ये की जवळपास 1,00,000-1,25,000 लोकांना पश्चिम बंगालमधून पलायन करायला लागलं. नेस्त्या वस्त्रानिशी त्यांना त्यांची घरदारं सोडून जायला लागलं, पश्चिम बंगाल सोडायला लागला आणि आसाममध्ये जाऊन आश्रय घ्यायला लागला. आपल्याच देशातल्या देशबांधवांना आपल्याच देशात परागंदा व्हावं लागलं. ह्यासारखं दुसरं कुठलंही त्यांच्यावर नामुष्की असू शकत नाही. म्हणजे जवळपास दुसरा जम्मू काश्मीर, दुसरा काश्मीर होतोय का काय, अशा वाटेला पश्चिम बंगालचा प्रवास चालू झालेला होता मित्रांनो. असं असताना त्या पार्श्वभूमीवर तेव्हाच्या राज्यपालांनी सरकार काहीच करत नाहीये इतकंच नव्हे तर सरकारचा म्हणजे ममता सरकारचा छुपा पाठिंबा नाही, अगदी उघड पाठिंबा तृणमूलच्या गुंडांच्या बाजूनी आहे हे लक्षात आल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्याकडून अपेक्षित नसताना सुद्धा स्वतः सर्वत्र जाऊन फिरून, धोकादायक स्थितीमध्ये सुद्धा सर्वत्र जाऊन पाहणी करून, ग्राउंड रिपोर्ट घेऊन एक जो अहवाल तयार केला, तो अहवाल पुढे केंद्रीय गृहमंत्री श्री अमितजी शहा यांना भेटून सादर केला. पंतप्रधानांशी सुद्धा चर्चा केली, आपले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी सुद्धा चर्चा केली, आणखीन इतर कोणाकोणाशी चर्चा केली असेल तर आपल्याला माहित नाही. पण ज्यांची नावं पुढे आली ते म्हणजे हे धनखड, तेव्हा राज्यपाल होते धनखड, त्यांनी हे सगळं अतिशय स्वतःच्या खांद्यावर सगळी जबाबदारी घेऊन हा अहवाल तयार केला आणि अत्यंत हिमतीने तो अहवाल तयार केला. बरं, तो अहवाल करताना कुठलाही आडपडदा, काहीही हातसर राखून त्यात मांडलेलं नव्हतं. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं होतं की पश्चिम बंगाल इज ऑन द म्हणजे वेस्ट बेंगॉल इज ऑन द वे ऑफ सेसेशन. सेसेशन म्हणजे काय, फुटीरतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे पश्चिम बंगालची, असं निस्संदिग्ध शब्दात लिहिलेलं होतं. आणि ही जी वाटचाल चालू आहे पश्चिम बंगालची ती सामान्य स्वरूपाची नाही, ती क्रिटिकल स्वरूपाची आहे. त्यावर ताबडतोब तातडीनं काहीतरी करायला हवं, अन्यथा हे राज्य हातचं जाईल आपल्या, अशा स्वरूपाचा धोक्याचा एक गंभीर इशारा धनखड यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये दिलेला होता. इतर किती आणखीन कुठल्या कुठल्या गुपित गोष्टी त्यामध्ये लिहिल्या असतील, ज्या गोष्टी अहवालात नाही लिहिल्या पण तोंडी सांगितल्या असतील, आपल्याला ते माहीत नाही. ह्या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आणखीन एक गोष्ट कित्येक लोकांना माहीत नाही, ती म्हणजे अशी की कित्येक संवेदनशील एरियाज लोकेट करण्यात आले केंद्र सरकारकडून. पश्चिम बंगालमधले कित्येक झोन, कित्येक भूभाग हे लोकेट करण्यात आले आणि त्यातले अतिशय काय म्हणू, अतिशय म्हणजे अतिशय संवेदनशील असे जे झोन होते, पॉकेट्स म्हणूया आपण त्यांना, ते तिथे केंद्राच्या तुकड्या नेमण्यात आल्या सुरक्षेच्या कारणास्तव, आणि ते फार आवश्यक होतं. त्यामुळे निदान तिथे कायदा सुरक्षा व्यवस्था ही जरा तरी कंट्रोलमध्ये आली. तरी सगळं काही तिथे आलबेल आहे असं म्हणणं आता धाडसाचं होईल. मित्रांनो, म्हणजे मला सांगण्याचा सारखा महत्वाचा मुद्दा असा, एकतर तिथल्या राजकीय विशिष्ट परिस्थितीमुळे, म्हणजे केंद्रातलं जे भाजप सरकार आहे त्याच्या विरोधात असलेल्या जहाल अशा टीएमसीच्या ताब्यात पश्चिम बंगालची सत्ता असणं आणि त्यामुळे राज्यपाल पदाला एक आपोआपच महत्व येणं, हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे टीएमसीच्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे,
टीएमसीच्या स्वतःच्या पापांमुळे, म्हणजे थोडक्यात ज्या काही दंगली वगैरे सगळ्या झाल्या 7 मे 2021ला, त्या पार्श्वभूमीवरती आणि नुसतं तोच नाही, त्याच्याही आधीपासून जो काही त्यांनी तिथे राजकीय हिंसाचार मांडलेला आहे तो अतिशय हायली अनएक्सेप्टेबल अशा स्वरूपाचा आहे, आणि त्यामुळे तिथलं वातावरण अतिशय भयंकर झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालाचं महत्व फार 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 आहे. कारण मित्रांनो, विसरू नका, राज्यपालच असा मनुष्य असतो जो केंद्राच्या सूचनेनुसार राष्ट्रपतींना रिक्वेस्ट लेटर करू शकतो, विनंतीपत्र करू शकतो की अमुक अमुक राज्याची कायदा सुरक्षा व्यवस्था बिघडलेली आहे, तरी कृपया इथे राष्ट्रपती राजवट लागावी, अशा स्वरूपाची विनंती करू शकणारा राज्यपाल, जो केंद्राच्या म्हणण्यानुसार वागू शकेल, बोलू शकेल, असा मनुष्य नेमलेला असतो सहसा. पण उठ की सूट राष्ट्रपती राजवट लागावी अशा स्वरूपाची विनंती करणारा मनुष्य असून पण चालू शकत नाही, म्हणजे फार लेचापेचा असून पण चालत नसतं. आणि म्हणून धनकडांना शक्य होतं, पण तरी त्यांनी अशा स्वरूपाचं पत्र काही पाठवलेलं नव्हतं. तर त्यामुळे ते एक दुसरं कारण, की तिथला म्हणजे पहिलं म्हणजे तिथली राजकीय परिस्थिती, विरोधकांच्या हातात राजकीय सत्ता असणं, दुसरं म्हणजे तिथला राजकीय हिंसाचार, आणि तिसरं त्याहून महत्वाचा मुद्दा मित्रांनो, एकतर आपल्या लक्षात येत नाही की पश्चिम बंगालचं विशिष्ट स्ट्रॅटेजिक लोकेशन, म्हणजे त्याचं भूराजकीय स्थान आपल्या भारताचा नकाशा तुम्ही काढून बघा मित्रांनो, तुमच्या डोळ्यापुढे आणा, तुम्हाला लक्षात येईल. आपण विनाकारण, म्हणजे विनाकारण नाही म्हणता येणार, पण पाकिस्तान केंद्रित आपण इतके आहोत की त्यामुळे आपलं सगळं लक्ष आपल्या पश्चिम दिशेलाच लागलेलं असतं. भारताची सुरक्षा, भारताचं परराष्ट्र धोरण म्हटलं की आपण फक्त पश्चिम दिशेला डोळे लावून बसतो. पाकिस्तान पाकिस्तान पाकिस्तान, पाकिस्तानच्या पलीकडे आपण जात नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकच पश्चिम दिशेला जी आपली राज्य आहेत, खाली गुजरात पासून सुरुवात केली तर गुजरात, राजस्थान, आणि मग पंजाब, आणि वरती जम्मू काश्मीर, एवढं झालं की आपली ते महत्वाचे शेजारी देश बनून जातात. त्या आपल्या पाकिस्तानला चिकटून असलेली महत्वाची राज्य, बॉर्डरवाली राज्य, त्यामुळे त्यांना महत्व प्राप्त होतं आपोआपच. परंतु मित्रांनो, पश्चिम बंगाल हा एक असं एक राज्य आहे, नमुनेदार राज्य आहे, की जे बांगलादेशला चिकटून आहे. बांगलादेशची ज्याची बॉर्डर शेअर होते, इतकंच नाही, त्याची बॉर्डर भूतानशी सुद्धा शेअर होते, त्याची बॉर्डर ही नेपाळशी सुद्धा शेअर होते. जर मी चुकत नसेन तर मित्रांनो, पश्चिम बंगालच्या डोक्यावरती एक छोटंसं सिक्कीम हे एक राज्य आहे. ते सिक्कीम राज्य इतकं छोटं आहे, आणि एकेकाळी तो सिक्कीम पश्चिम बंगालमध्येच त्याला गृहीत धरलं जात होतं. तो जर सिक्कीम ओलांडला तर पलीकडे तिबेट सुरू होतो, आणि तिबेट म्हणजे काय, चीन. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, इतके 4-5 देश ज्याच्या अवतीभोवती गराडा पडलेला आहे, असा हा पश्चिम बंगाल अतिशय क्रुशल आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, जिओपॉलिटिक्सचा कोर्स मी जेव्हा पुणेमध्ये असताना करत होतो राठी इन्स्टिट्यूटमध्ये, त्या जिओपॉलिटिक्सच्या कोर्सच्या वेळेला निवृत्त लष्करी अधिकारी नेहमी सांगायचे की मित्रांनो, भारतामध्ये, भारताच्या नकाशामध्ये एक बॉटलनेक किंवा चिकन नेक असा आहे. हा बॉटलनेक किंवा चिकन नेक म्हणजे कुठला, तुम्ही नकाशा काढून बघा, तुम्हाला कळेल की पश्चिम बंगालचा जो उत्तरेकडचा छोटासा पॅच आहे तो, आणि सिक्कीम, तो आहे भारताचा चिकन नेक किंवा बॉटल नेक. म्हणजे काय, तो छोटासा जो पट्टा आहे, चिंचोळी पट्टा, तो जर का ग्रॅब केला, तो जर का दाबला, मुठीत जर का ठेवला शत्रूंनी भारताच्या, तर आपोआपच नॉर्थ ईस्ट इंडिया जो आहे, तुमच्या बाजूने बघितलं तर या इकडे नॉर्थ ईस्ट जो आहे, तो नॉर्थ ईस्ट म्हणजे आपण ज्याला म्हणतो ईशान्य भारत, ईशान्येकडची राज्य, तिथे आज काही लाख सैनिक भारताचे हे डिप्लॉय केलेले आहेत तिथल्या सुरक्षेसाठी. पण ईशान्य भारत हा लँडलॉक आहे, म्हणजे त्याच्या सर्व बाजूंनी जमीन वेढलेली आहे, भूवेष्टित आहे तो. मेनलँड इंडिया म्हणजे मुख्य भूमीचा जो भारत आहे, भारताची मुख्य भूमी, त्याला जोडणारा छोटासा दुवा म्हणजे ती छोटीशी चिंचोळी पट्टी आहे, जी सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तरेकडच्या छोट्या भागाच्या रूपात आहे.
बंगालच्या उपसागरातून या नॉर्थ ईस्टला कनेक्ट करणारं कुठलंही पोर्ट नाही. पूर्वी एकेकाळी चितगाव पोर्ट जे होतं, चितगाव बंदर, ते आज बांगलादेशच्या ताब्यात आहे. 71ला भारत स्वतंत्र जेव्हा झाला तेव्हा आपण एक मूर्खपणा केला. सॉरी, बांगलादेश ज्या वेळेला स्वतंत्र झाला 71ला, त्यावेळेला त्यांना मदत केली आपण बांगलादेशला स्वतंत्र होण्यासाठी. त्या बदल्यात भारताने खरं म्हणजे चितगाव बंदर आपल्या पदरात पाडून घ्यायला हवं होतं. पण आपण चितगाव आपल्या ताब्यात घेतलं नाही. बांगलादेशला आपण काय म्हणूया, थोडासा दबाव टाकून आपण त्यांच्याकडनं चितगाव मिळवू शकलो असतो. चितगाव जर आपल्या ताब्यात आलं असतं तर कोणीही आपल्या सैनिकांना किंवा तिथल्या कुठल्याही सिस्टीमला, भारताच्या सिस्टीमला, भारताच्या इंटरेस्टना लँडलॉक करू शकलं नसतं. चिंचोळी ती जी पट्टी आहे बॉटलनेक नकाशातली, ती जरी शत्रूच्या ताब्यात गेली तरी आपल्याकडे समुद्री रस्ता बंगालच्या उपसागरातून चितगाव बंदराच्या मार्गे मुख्य भूमीकडे येता येणं सहज शक्य होतं. एक दुसरा पर्यायी रस्ता म्हणून. आज ही सोय आपल्याकडे राहिलेली नाहीये मित्रांनो. आणि त्यामुळे जरा जरी तो चिकन नेक पकडण्यात आला, दाबण्यात आला शत्रू देशांच्याकडून, तर सगळी सिस्टीम तिकडे अडकून पडणार आहे, नॉर्थ ईस्ट मधली, ईशान्य भारतातली. हीच गोष्ट जेव्हा निवृत्त लष्करी अधिकारी बोलतात ना, तेव्हा ते एका कळवळ्यातून आलेलं असतं. देशाच्या प्रती प्रेम असल्यामुळे, आपल्या भारताच्या विषयी प्रेम असल्यामुळे, निष्ठा असल्यामुळे हे सगळं आलेलं असतं. भारताच्या सुरक्षेच्या संदर्भातनं आलेलं असतं. पण ही गोष्ट एका वेगळ्या पद्धतीने आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने, आक्षेपार्ह पद्धतीने, एका देशविरोधी, देशविघातक व्यक्तीने, एका पोरानी जाहीर ठिकाणी मांडलेलं होतं. आणि ते अशा पद्धतीने मांडलेलं होतं की भारताचे एक नाही 100 तुकडे करण्याच्या संदर्भातून त्यांनी ते म्हटलेलं होतं वक्तव्य. आणि त्यामुळे त्याच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली, त्याच्या विरुद्ध कंप्लेंट करण्यात आली पोलिसांमध्ये, जे अगदी योग्य झालं. तो कारण तुकडे तुकडे गँगचा सदस्य होता. आणि त्यामुळे मित्रांनो, ह्यांचे जे प्लॅन्स आहेत हे अतिशय धोकादायक आहेत, अतिशय डेंजरस आहेत. राष्ट्रविघातक शक्ती ज्या आहेत त्या झोपलेल्या नाहीत, त्या अत्यंत जाग्या आहेत. अलीकडे जेव्हा बिहारमध्ये 2 जणांना पकडलं, त्यांच्याही बोलण्यातून 2048चा काहीतरी 2040, मी जर चुकत असेल तर माफ करा, त्यांचे भयंकर प्लॅन, त्यांचे भयंकर डावपेच पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरेसमोर आलेले आहेत. असं असताना पश्चिम बंगाल हा दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवरती, दहशतवाद्यांच्या रडारवरती एक काय म्हणूया, एक आश्रयस्थान म्हणून पुढे येत आहे. ही एक धोक्याची घंटा आहे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने. आणि पुन्हा एकदा सांगतो, तो जो बॉटलनेक आहे तो पश्चिम बंगालमधून जातो. पश्चिम बंगालचा उत्तरेकडचा भाग आणि सिक्कीम यातूनच बनलेला आहे तो बॉटलनेक, तो चिंचोळी पट्टी. आणि त्यामुळे पश्चिम बंगाल हा अतिशय क्रुशल आहे. आणि त्यामुळे अशा त्या स्ट्रॅटेजिकली, व्यूहतांत्रिक दृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा या राज्याच्या राज्यपालपदी येरा गबाळ्याला बसवून चालणार नाही. हे सर्वसामान्य कोणत्याही ऐऱ्या गैऱ्याला नेमून तिथे चालणार नाही. आणि म्हणून प्रश्न पडतो की आता ती जी जागा तिथे जी रिकामी होणार आहे धनकडांना तिथून काढल्यामुळे, त्यामुळे त्या रिकाम्या जागी आता कोणाला नेमलं जाणार? मग मुख्तार अब्बास नक्वी यांना नेमलं जाईल का? शिशिर अधिकारी हे पण इच्छुक आहेत, त्यांना तिथे नेमलं जाईल का? मित्रांनो, मुख्तार अब्बास नक्वी यांना नेमलं तर काही फायदे होतील असं काही इंडिया टुडे सारख्यांचं म्हणणं आहे. इंडिया टुडे मध्ये म्हटलेलं आहे असं की मुख्तार अब्बास नक्वी हे शिया मुस्लिम आहेत आणि त्यांचा अप्रोच हा नेहमी कन्सिलिएटरी असतो, डिप्लोमॅटिक आहेत. ते असे डायरेक्ट कुणाला अंगावर घेणाऱ्या टाइप्स मधले नाही आहेत, कोणाशी असे जाऊन भिडणारे नाही आहेत धनकडांसारखे. आणि त्यामुळे आणि एकेकाळी वाजपेयी सरकारमध्ये ममता बॅनर्जी यांचे ते सहकारी राहिलेले आहेत मुख्तार अब्बास नक्वी.
केंद्रीय मंत्रीपद त्यांनी सांभाळलेलं होतं. या सगळ्याचा उपयोग करून मुख्तार अब्बास नक्वींच्या माध्यमातून ममता बॅनर्जींचा थोडासा विरोध म्हणजे कमी करता येईल का, असा प्रयत्न शहा आणि मोदी करत असावेत, असा निष्कर्ष इंडिया टुडे काढत आहे. पण अजून कुठेच काही नाही, म्हणजे बाजारात तुरी भटभटणीला मारी म्हणतात तशातलाच प्रकार आहे. अजून निश्चिती काही झालेली नाही कुठल्याही उमेदवाराच्या नावावर, पण तर्कवितर्क चालू आहेत. दुसरं त्यांचं म्हणणं की मुख्तार अब्बास नक्वी यांचं शिया मुस्लिम असणं, जरी ते शिया असले तरी ते मुस्लिम असणं, आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांची थोडी पंचायत होईल. म्हणावा तसा विरोध त्यांना, नक्वी यांना करता येणार नाही, कारण विरोध जर केला तर मुस्लिम जनमानस पश्चिम बंगालमधलं कवळून उठेल, अशी पुस्तीही जोडली जाते इंडिया टुडेकडून. माझं या दोन्हीवरती थोडंसं वेगळं मत आहे. माझं म्हणणं असं की पश्चिम बंगालमधलं मुस्लिम जनमानस जे आहे ते लगेच खवळून उठणार नाही. जर का ममता बॅनर्जींनी नक्वींशी पंगा घेतला, नक्वींच्या त्या विरोधात गेल्या, तर तिथली मुस्लिम जनता ही त्यांच्या विरोधात जाणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण सुन्नी मुस्लिम वेगळे आणि शिया मुस्लिम वेगळे. नक्वी हे शिया मुस्लिम आहेत, ते काही सुन्नी मुस्लिम नव्हेत. आणि हे जर हिंदूंना कळतं तर मुस्लिमांना निश्चितच जास्ती कळतं. त्यामुळे तो मुद्दा लंगडा पडतो. दुसरी गोष्ट की नक्वींची पार्श्वभूमी, ते किती जरी एकेकाळी सहकारी म्हणून राहिलेले असले ममता दिदींचे, तरी ममता दिदी जेव्हा NDA मध्ये होत्या, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होत्या, आणि त्या सरकारमध्ये मंत्री जरी होत्या, तरी त्यावेळची गोष्ट वेगळी होती. तेव्हा वाजपेयी आणि अडवाणी होते, आज मोदी आणि शहा आहेत. त्यामुळे त्याही हे अगदी चांगलं जाणून आहेत की तेव्हाची BJP आत्ता नाही, तेव्हाची NDA आत्ता नाही, आणि त्यामुळे तेव्हा एकेकाळी ते दोघंही सहकारी होते, ह्याचा लाभ आता त्यांना दोघांना होईल, किंवा निदान त्यामुळे ममता बॅनर्जींच्या पुढे एक पेच पडेल. नक्वींना म्हणावं तसा विरोध करता येणार नाही, मला नाही वाटत तसं काही होईल. कारण ममता दिदी या स्वतःच्या निर्णयांनी चालणाऱ्या आहेत, स्वतःच्या डोक्याने चालणाऱ्या आहेत, त्या अशा चटकन गोंधळून जाणाऱ्या टाईप्समधल्या नाहीत. तिसरी एक गोष्ट, नक्वींना तिथे राज्यपालपदी नेमलं म्हणजे आता प्रत्यक्षात मोदी आणि शहा हे आश्चर्याचे धक्के देणारे बादशहा आहेत दोघंही. त्यामुळे कोणीच तर्कच करू शकत नाही की तिथे कोणाला नेमलं जाईल. पण माझं स्पष्ट मत असं आहे की नक्वींना तिथे नेमून विशेष राजकीय लाभ काही होणार नाही भाजपला. कारण त्यातून लक्षात असं येईल की भाजप नरमला. धनकडांना काढून धनकडांच्या पेक्षा भारी कोणतरी आणून तिथे बसवला तर गोष्ट वेगळी. तर त्यामुळे सिग्नल असा जाईल की भाजपमध्ये दम आहे, असा सिग्नल जाईल. परंतु धनकडांना काढून तिथे नक्वींसारखा एक मवाळवादी मनुष्य तिथे नेमला तर त्याच्यातून TMC आणि ममता या अर्थ असा काढतील की भाजप नरमला. भाजपला आता आपण बोटचेपेपणाने हवा तसा रेटू शकतो, हवा तसा दाबू शकतो, भाजप नरमतोय, असा एक चुकीचा अर्थ काढला जाईल. दुसरी गोष्ट ही सुद्धा आहे की TMC कसा रिॲक्ट करणार आहे याच्याशी काहीही आपण बघूया नको. मुद्दा हा लक्षात गेला पाहिजे की सगळ्या देशभराच्या दृष्टीने विचार करता भाजपनं 2024च्या लोकसभा इलेक्शन्स या डोळ्यापुढे आता ठेवलेल्या आहेत. त्याला जोडूनच विधानसभा इलेक्शन सुद्धा येणार आहेतच पश्चिम बंगालमधल्या. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर पुढच्या राजकारणाचा विचार करता असा मवाळ राजकारणी, मवाळ राज्यपाल नेमून भाजपचं काही भलं होणार नाही. धनकडांच्या पेक्षा डेंजरस, धनकडांच्या पेक्षाही जबरदस्त मनुष्य तिथे नेमता येईल का माहिती नाही. दुसरा एक ऑप्शन असा आहे का मित्रांनो की आता महाराष्ट्र काबीज झालेला आहे. मग महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे सरकारला नाकी नऊ आणणारे जे कोश्यारी होते, भगतसिंग कोश्यारी, त्यांना तिथे हलवता येईल का? पश्चिम बंगालमध्ये एक नवीन आव्हान त्यांच्या पुढे ठेवता येईल का? मला वाटतं तसं करू नये, कारण कोश्यारी यांचा पिंड थोडा निराळा आहे. पश्चिम बंगालमधली आव्हानं वेगळी असणार आहेत. महाराष्ट्रातली सिच्युएशन पूर्ण वेगळी होती. जसं मी मघाशी म्हटलं, महाराष्ट्रामध्ये राजकीय आव्हान होतं, पश्चिम बंगालमध्ये मात्र हिंसाचाराची एक
किनार आहे, तिथल्या राजकीय परिस्थितीला हिंसाचाराची किनार आहे. आणि कोश्यारी त्या सगळ्या आक्रस्ताळ्या राजकारणाला टक्कर देऊ शकतील का, असा मला उगीच एक प्रश्न पडतो. आणि म्हणून मला असं वाटतं, आणि बरं हेही आहे तितकंच खरं की कोश्यारींच्याकडून कित्येकदा नको ते बोललंही जातं. या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं मित्रांनो की एक दोघा जणांनी एक वेगळीच कल्पना सुचवली होती मला, की एखाद्या नॉन बीजेपी कॅन्डिडेटला नेमता येईल का, आणि तरीही जो राष्ट्रप्रेमाने भारलेला आहे आणि तितकाच कठोर आहे आणि कडवट आहे, तसा एक मनुष्य आहे मित्रांनो. ते म्हणजे पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग. हा माणूस जबरदस्त आहे आणि त्याला म्हणावा असा विरोध टीएमसीच्या लोकांना करता येणार नाही. एकतर मायनॉरिटी शीख समुदायातला असल्यामुळे कोणीच म्हणू शकणार नाही की अरे एका हिंदू माणसाला, एका हिंदुत्ववादी माणसाला इथे नेमण्यात आलेला आहे, तो मुद्दा गैरलागू होईल. दुसरी गोष्ट, ते संघाचेही नाहीत आणि बीजेपीचेही नाहीत, त्यामुळे तेही मुद्दे निकालात निघतील. पण एक मुद्दा मात्र अतिशय असणार आहे ज्याच्यावरती थेटपणे काहीच कुणालाच बोलता येणार नाही, आणि ते म्हणजे कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं देशप्रेम. ते वादातीत आहे. राष्ट्र सुरक्षा ही त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. आणि तसाच मनुष्य पश्चिम बंगालमध्ये राज्यपालपदी बसणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि ठीक आहे, कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा जर विचार नाही झाला तर त्यांच्यासारखा कोणतरी एक माणूस हा आज पश्चिम बंगालमध्ये राज्यपालपदी बसायला हवा, जर धनकड तिथे नसणार असतील तर. इतकंच बोलायचं होतं मित्रांनो. तुमच्या डोळ्यापुढे काही नावं अशी आहेत का, पोटेन्शियल नावं, ज्यांच्यात ती क्षमता आहे की जे पश्चिम बंगालमधली सध्याची स्थिती व्यवस्थितपणे हँडल करू शकतील धनकड यांच्या नंतर? अशी जर तुम्हाला नावं सुचत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर द्या. आपण जी नावं सुचवतो ती थोडीच मोदी, शहा आणि नड्डा वगैरे बघणार आहेत, तपासणार आहेत. नुसतीच आपली ही चर्चा आहे. म्हटलं तर तुम्ही म्हणा की हवेतले बुडबुड आहेत, शाब्दिक बुडबुड आहेत, हरकत नाही. पण एक पद्धतीचं चर्चा आहे, चिंतन आहे, मनन आहे आपलं. तर्कवितर्क आपण लढवतोय वेगवेगळे. हू नोज, आपण ज्या चर्चा करतोय त्यातलंच एखादं जे पुढे आलेलं नाव असेल तेच नाव कदाचित उद्या पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी बसलेलं आपल्याला दिसेल सुद्धा. काही सांगता येत नाही. त्यामुळे जरूर यावरती आपण चर्चा करू. फक्त एकच रिक्वेस्ट की सभ्य शब्दामध्ये तुमच्या कमेंट तुम्ही टाकू शकता, तुमचे सुझाव टाकू शकता की कोण बसणार आहे आता पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सेंटर स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.